स्वागत आहे सर्वांचं आजच्या या आपल्या सेशनमध्ये. आज आपण पाहत आहोत सॉईल सायन्समधील इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि ह्या सेशनमध्ये 200 क्वेश्चन 200 क्वेश्चन कंडक्ट केलेले आहेत, त्यामुळं एकदम शेवटपर्यंत बघा. बघूयात वन बाय वन. आता पहिला आहे, विच ऑफ द फॉलोविंग इज द सोर्स ऑफ फॉस्फरस इन सॉईल. आता बघा, फॉस्फरसचा सोर्स सॉईलमध्ये काय. आता ऑर्गॅनिक मॅटर कशाचा सोर्स आहे? नायट्रोजनचा. ॲपेटाईट कशाचा सोर्स आहे? फॉस्फरसचा. म्हणजे आपलं आन्सर आलं ॲपेटाईट. बायोटाईट कशाचा सोर्स आहे? पोटॅशियमचा. टर्मॅलाईन कशाचा सोर्स आहे? बोरॉनचा. त्यानंतर Mgसाठी काय आहे? Mgसाठी डोलोमाईट. त्याच्यानंतर Fe म्हणजे आयर्नसाठी काय आहे? पायराईट. तर हे लक्षात ठेवा. बघा, परत सांगतो. नायट्रोजन ऑर्गॅनिक मॅटरसाठी नायट्रोजन, ॲपेटाईटसाठी फॉस्फरस आणि बायोटाईटसाठी पोटॅशियम, टर्मॅलाईनसाठी बोरॉन. पुढचं बघूयात आता. -% ऑफ फेल्डस्पार इज प्रेझेंट इन अर्थ क्रस्ट. आता अर्थ क्रस्टमध्ये फेल्डस्पार किती % आहे असं विचारलं आहे आपल्याला. तर आता बघा, आता हे कशाचं आहे? 36% काय आपल्या अर्थ क्रस्टमध्ये? क्वार्ट्ज आहे. लक्षात ठेवा हे पण, क्वार्ट्ज. त्याच्यानंतर 48% काय आहे? फेल्डस्पार आहे. फेल्डस्पार किती आहे? 48% आहे. मग आपलं ऑप्शन काय येईल? 48% येईल. आता हे 10% काय आहे? 10% मायका आहे. मायका किती % प्रेझेंट आहे? मायका 10% प्रेझेंट आहे. तर मग असं लक्षात ठेवा, 36, 48, 10. क्वार्ट्ज, फेल्डस्पार आणि मायका. क्वार्ट्ज, फेल्डस्पार आणि मायका. आता हे 74% कशाचे रिलेटेड आहे? 74% ब्लॅक सॉईल प्रेझेंट आहे इंडियामध्ये. ब्लॅक सॉईल किती % आहे इंडियामध्ये? 74% आहे. मग हे पण लक्षात ठेवा, 74% ब्लॅक सॉईल कशी असते? ब्लॅक सॉईल कशापासून तयार झालेली आहे? मेंटमोरिलोनाइट मिनरलपासून आणि बेसॉल्ट रॉकपासून. आणि ब्लॅक सॉईलचं नेचर कसं आहे? बेसिक नेचर आहे. ब्लॅक सॉईल लक्षात ठेवा. आता असं विचारलं, ब्लॅक सॉईल इज वेल सुटेबल फॉर क्रॉप. म्हणजे कोणत्या क्रॉपसाठी ब्लॅक सॉईल वेल सुटेबल आहे? तर लक्षात ठेवायचं, कॉटनसाठी वेल सुटेबल आहे. 94% to 95% क्रॉपचं म्हणजे कॉटन प्रोडक्शन फक्त ब्लॅक सॉईलमध्ये घेतलं जातं. लक्षात ठेवा हा पॉईंट. त्यानंतर पुढचा पाहूयात. ॲसिड रॉक कंटेंट सिलिका. म्हणजे ॲसिड रॉकमध्ये आता किती % सिलिका आहे? आता पाहूयात वन बाय वन. आता हे काय आहे? <40%. हे आलं अल्ट्रा बेसिक रॉकमध्ये <40% असते. हे आलं अल्ट्रा बेसिक. आता 40 to 45 कशामध्ये असते? 40 to 45 कशामध्ये असते? बेसिकमध्ये असते. बेसिक रॉकमध्ये सिलिका 40 to 55% असते. 40 ते 55%. त्यानंतर 55 ते 65 कशामध्ये असते? इंटरमिडिएट किंवा मॉडरेट. इंटरमिडिएट रॉकमध्ये. आणि त्याच्यानंतर 65%पेक्षा जास्त कशामध्ये असते? ॲसिडिक रॉकमध्ये असते. हे पण लक्षात ठेवा. तर बघा, <40% म्हणल्यावर आलं अल्ट्रा बेसिक. 40 to 45% म्हणल्यावर आलं बेसिक. 55 to 65% म्हणल्यावर आलं इंटरमिडिएट. आणि ॲसिडिकमध्ये किती? 65%पेक्षा जास्त. हे पण लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन पाहूयात. डॅश इरोजन इज द मोस्ट सिरियस फॉर्म ऑफ वॉटर इरोजन. आता बघा, इथं म्हणलं वॉटर इरोजन. हेन्स इट इज कॉल्ड ॲज फार्मर डेड पॉईंट. म्हणजे फार्मर डेड पॉईंट असं कोणत्या इरोजनला म्हटलं जातं? आता पाहूयात कोणतं इरोजन आहे. हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. रेनड्रॉप म्हणजे काय? फर्स्ट स्टेज ऑफ वॉटर इरोजन आहे रेनड्रॉप. त्यानंतर शीट इरोजन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ थिन लेअर ऑफ सॉईल. म्हणजे काय? सॉईलचा वरचा लेअर पाण्याने वाहून जातो. फाईन सॉईल पार्टिकल वाहून जातात पाण्याने, म्हणजे थिन लेअर रिमूव्ह होतो.
त्यानंतर रील इरोजन म्हणजे काय, इथं रन ऑफ आणि चॅनलायझेशनला स्टार्टिंग होते. बघा बरं का आता, म्हणजे इथं चॅनल म्हणजे काय, इथं चॅनल पडायला सुरुवात झाली म्हणजे पाणी वाहायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर गली म्हणजे काय, आता इथं चॅनलची साईज किती असते, 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते. हे पण लक्षात ठेवा, 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते. 30 सेंटीमीटरपेक्षा चॅनलची साईज जास्त असते. आणि रील इरोजनमध्ये 30 सेंटीमीटरपेक्षा कमी असते. मग त्याच्यातलं सगळ्यात फार्मरला घातक असणारं इरोजन कोणतं, तर लक्षात ठेवा शीट इरोजन इज कॉल्ड ॲज फार्मर डेड पॉईंट, कारण की याच्यामध्ये फाईन सॉईल पार्टिकल रिमूव्ह होत असतात. तर पुढचा क्वेश्चन बघूयात. इन साल्टेशन स्टेज ऑफ वाइंड इरोजन सॉईल लॉस अकाउंट फॉर -% ऑफ टोटल वाइंड इरोजन. म्हणजे साल्टेशन स्टेजमध्ये किती % वाइंड इरोजन होतं असं विचारलं. आता 3 ते 5% कोणत्या स्टेजमध्ये होतं, सस्पेन्शन स्टेज ऑफ वाइंड इरोजनमध्ये 3 ते 5% सॉईल रिमूव्ह होते. हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 5 ते 25% कशामध्ये होते, सरफेस क्रीपमध्ये किती, 5 ते 25%. त्यानंतर 60 ते 75% कशामध्ये होते, साल्टेशनमध्ये किती होते. मग आपल्याला काय विचारलं होतं, साल्टेशन विचारलं होतं. मग आपला आन्सर काय येईल, 50 ते 75% रिमूव्ह होते. मग आता हे 6 ते 10 कशाच्या रिलेटेड आहे, हे रिलेटेड आहे ग्रॅडेड बंडिंगचा स्लोप आहे, आठवत असेल ग्रॅडेड बंडिंग. मग आपला ग्रेड किती असतो, 6पेक्षा जास्त आणि 10पेक्षा कमी असतो. ग्रॅडेड बंडिंग हे पण लक्षात ठेवा. सॉईल कॉन्झर्वेशन मेजर्स रिलेटेड आहे. ॲग्रोनॉमिक म्हणलं की 2पेक्षा कमी आणि मेकॅनिकल म्हणलं की 2पेक्षा जास्त %. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला आहे, विच ऑफ द फॉलोविंग सॉईल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अर्ली सॉईल बिकॉज ऑफ अर्ली इन्फिल्ट्रेशन. म्हणजे काय, एखादं व्हेसल्स घेतलं, त्यामध्ये सॉईल टाकली तर इन्फिल्ट्रेशन म्हणजे वरून पाणी टाकलं की त्याच्या तळापर्यंत एकदम इझिली पोहोचतं ते, म्हणजे टॉप टू बॉटम एकदम इझिली जातं, त्याला म्हणायचं इन्फिल्ट्रेशन. मग आता अशी कोणती सॉईल आहे ज्याच्यामध्ये इन्फिल्ट्रेशन इझिली होतं. तर आता पाहूयात कोणती सॉईल आहे. तर ब्लॅक सॉईलला काय म्हटलं जातं, रेगूर म्हटलं जातं, रेगूर. त्याच्यानंतर ब्लॅक सॉईलला काय म्हटलं जातं, अजून लेट सॉईल म्हटलं जातं. लेट सॉईल कारण की ब्लॅक सॉईलमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त म्हणजेच इन्फिल्ट्रेशन कमी असतं. आणि ब्लॅक सॉईल कोणत्या क्रॉपसाठी वेल सुटेबल आहे, कॉटनसाठी वेल सुटेबल आहे. हे पण लक्षात ठेवा, ब्लॅक कॉटन सॉईल कॉटनसाठी सुटेबल आहे. त्यानंतर ॲल्युअल सॉईलला काय म्हटलं जातं, रिसेंट फॉर्म सॉईल म्हटलं जातं. आणि ॲल्युअल सॉईल किती मिलियन हेक्टर आहे, 43 मिलियन हेक्टर आहे. आणि किती % आहे इंडियामध्ये, 43% आहे. हे पण लक्षात ठेवा ॲल्युअल सॉईलच्या रिलेटेड. त्यानंतर लॅटेरायटिक सॉईलला काय म्हटलं जातं, ओल्डेस्ट सॉईल म्हटलं जातं, सॉईल. आणि लॅटेरायटिक सॉईलची डेफिनेशन दिली असेल तर त्याच्यामध्ये असं एक शब्द असतो, ब्रिक्स लाईक स्ट्रक्चर, म्हणजे विटासारखं स्ट्रक्चर असतं लॅटेरायटिक सॉईलचं. आणि लॅटेरायटिक सॉईल सगळ्यात जास्त पुढं प्रेझेंट असते हिल्समध्ये लॅटेरायटिक सॉईल सगळ्यात जास्त प्रेझेंट असते. हे पण लक्षात ठेवा. आता आपली रेड सॉईल उरली. मग रेड सॉईलला काय म्हटलं जातं, अर्ली सॉईल. रेड सॉईल इज कॉल्ड ॲज अर्ली सॉईल. आता रेड सॉईल कशासाठी सुटेबल हे पण लक्षात ठेवा, ग्राउंडनटसाठी. आणि रेड सॉईलमध्ये कोणते न्यूट्रिएंट अब्सेंट असतात, NPK. आता तिन्ही पण न्यूट्रिएंट अब्सेंट असतात. तर न्यूट्रिएंटचं एकदा सांगून देतो, ब्लॅक सॉईल, ॲल्युअल सॉईल आणि रेड सॉईल. ब्लॅक सॉईलमध्ये नायट्रोजन अब्सेंट, ॲल्युअल सॉईलमध्ये नायट्रोजन फॉस्फरस अब्सेंट आणि रेड सॉईलमध्ये NPK, नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅशियम तिन्ही पण अब्सेंट. हे पण ट्रिक्स लक्षात ठेवा. ब्लॅक सॉईल नायट्रोजन, ॲल्युअल सॉईल NP आणि रेड सॉईल NPK. डॅश इज द कॅपॅसिटी ऑफ एजंट टू कॉज इरोजन. आता हे बघा, हा क्वेश्चन महत्त्वाचा. म्हणजे काय, एखादा एजंट आहे तो किती इरोजन कॉज करू शकतो, याची कॅपॅसिटी म्हणजे काय. आता याला काय म्हणता,
कॅपॅसिटी ऑफ एजंट टू कॉज इरोजन, याला म्हणता इरोजिव्हिटी, याला म्हणता इरोजिव्हिटी. तर आपण सगळ्यांचे डेफिनेशन 1 बाय 1 पाहू. आता नेमकी इरॅडेबिलिटी म्हणजे काय असतं. इरॅडेबिलिटी म्हणजे काय, ससेप्टिबल नेचर ऑफ सॉईल टू इरोजन, म्हणजे काय, सॉईलला ससेप्टिबल असते, इरोजनला ससेप्टिबल असते सॉईल, याला म्हणायचं इरॅडेबिलिटी. आता एजंट कॉज करतो त्याला म्हणायचं इरोजिव्हिटी. आणि वेदरिंग म्हणजे काय, डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ रॉक अँड मिनरल. डिकम्पोजिशन आणि डिसइंटिग्रेशन. डिकम्पोजिशन आणि डिसइंटिग्रेशन. आता हे डिकम्पोजिशन असतं ना, ते असतं केमिकल वेदरिंग. केमिकल वेदरिंग म्हणजे काय, डिकम्पोजिशन. आणि डिसइंटिग्रेशन म्हणजे काय, फिजिकल वेदरिंग असते. हे पण लक्षात ठेवा. बघा, वेदरिंग म्हणजे काय, डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ रॉक अँड मिनरल, म्हणजे काय, रॉक अँड मिनरल तुटणे. मग त्याच्यामध्ये फिजिकल वेदरिंग म्हणजे काय, डिसइंटिग्रेशन. आणि केमिकल वेदरिंग म्हणजे काय, कंपोजिशन केमिकल वेदरिंग. आता हे डायजेनेसिस आणि वेदरिंगमध्ये आपल्याला कन्फ्युजन होत असतं. मग डायजेनेसिस म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेड वेदर रॉक इंटू हार्ड रॉक. हे बघा, आता ट्रान्सपोर्टेड वेदरिंग मटेरियल इंटू हार्ड रॉक, म्हणजे जेव्हा हार्ड रॉक तयार होतो तेव्हा असतं डायजेनेसिस. हे पण लक्षात ठेवा. ट्रान्सपोर्टेड वेदर्ड मटेरियल इंटू हार्ड रॉक इज कॉल्ड ॲज डायजेनेसिस. त्यानंतर आता पुढं पाहूयात, पार्टिकल डेन्सिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रू सॉईल, ट्रू डेन्सिटी, गेन डेन्सिटी आणि ॲब्सोल्यूट डेन्सिटी. आता पार्टिकल डेन्सिटीचे तिन्ही पण नाव बरोबर आहे. आता कसं लक्षात ठेवायचं, आता हे लक्षात, आता ट्रिक सांगतो. आता समजा एखादी गोष्ट असेल, तिला आपला पार्ट व्हायचा असेल, स्वतःचा आपला पार्ट व्हायचा असेल, तर ती गोष्ट कशी असावं लागते, ट्रू आहेस म्हणून तुला ॲब्सोल्युटली गेन करूयात. म्हणजे कसं, एखादी गोष्ट ट्रू आहेत म्हणून तिला काय करायचं, ॲब्सोल्युटली गेन करायचं. गेन म्हणजे मिळवणे. हे पण लक्षात ठेवा. एखादी गोष्ट ट्रू आहे म्हणून तुला ॲब्सोल्युटली गेन करायचं. एखादी गोष्ट खरंच चांगली असेल तर तिला काय करायचं, ॲब्सोल्युटली गेन करायचं. एखादा पार्ट खरंच ट्रू असेल तर त्याला ॲब्सोल्युटली गेन करायचं. अशी ट्रिक्स पण लक्षात ठेवा. तर पुढचं पाहूयात. आता हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन. क्वार्ट्ज इज मोर रेजिस्टन्स टू वेदरिंग. क्वार्ट्ज हा वेदरिंगला सर्वात जास्त रेजिस्ट करतो. कॅल्साईट इज द लिस्ट म्हणजे सर्वात कमी, रेजिस्टन्स टू वेदरिंग. मग कॅल्साईट सर्वात इझिली वेदर्ड होतो असं मिनरल आहे. कॅल्साईट इझिली वेदर्ड होतो. मग आता काय विचारलं, दिस सिक्वेन्स ऑफ वेदरिंग इज गिवन बाय सायंटिस्ट. आता हा सिक्वेन्स कोणत्या सायंटिस्टने गिवन केला, म्हणजे कोणत्या सायंटिस्टने दिला असं विचारलं आता आपल्याला. तर आता व्ही डोकुचू काय, फादर ऑफ सॉईल सायन्स. फादर ऑफ सॉईल सायन्स, म्हणजे हा ऑप्शन कटला. त्याच्यानंतर आर्नॉन अँड स्टाउटने काय दिलं, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी दिला. मग आर्नॉन अँड स्टाउटने सांगितलं की 16 इसेन्शियल मिनरल आहेत असं सांगितलं. 16 इसेन्शियल मिनरल आहेत प्लांटसाठी. आणि 17वा इसेन्शियल न्यूट्रियंट कोणता आहे, तो आहे निकेल. आता निकेल हा इसेन्शियल न्यूट्रियंट आहे असं कोणत्या सायंटिस्टने सांगितलं असा प्रश्न येतो. तो ब्रॉन नावाच्या सायंटिस्टने सांगितलं. हे पण लक्षात ठेवा. ब्रॉनने सांगितलं निकेल, निकेल हा इसेन्शियल मिनरल आहे असं. मग सर्व मिळून झाले 17. परत सांगतो. आर्नॉन अँड स्टाउटने सांगितले 16 इसेन्शियल इलेमेंट. त्यानंतर 17वा कोणी सांगितला, ब्रॉनने सांगितला. आता ब्रॉनने कोणता सांगितला, निकेल. हे पण लक्षात ठेवा, निकेल सांगितलं. त्यानंतर जेस्टन. आता बघा, हे ऑप्शन कटलं. आता जेस्टन वन लायबिंगने काय केला, लॉ ऑफ मिनिमम अँड फादर ऑफ ॲग्रिकल्चर केमिस्ट्री. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता मग काय, हे पण कटलं आपलं. आता आणि काय ऑप्शन उरलं आपलं, गॉल्डिच सायंटिस्टने काय केला, वेदरिंगचा सिक्वेन्स पाडला. मग त्याने सांगितलं क्वार्ट्ज हा मोर रेजिस्टन्स टू वेदरिंग आणि कॅल्साईट हा लिस्ट रेजिस्टन्स टू वेदरिंग. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं पाहूयात. S इज इक्वल टू EF इन ब्रॅकेट ClORPT, क्लोअर्प्ड.
सॉईल फॉर्मिंग इक्वेशन इज गिवन बाय जेनी. आता बघा जेनीने दिलं सॉईल इरोजनचं सॉईल फॉर्मिंग इक्वेशन जेनीने दिलं. आता काय विचारलं, ओ स्टँड्स फॉर ऑर्गॅनिझम, ऑर्गनायझेशन, ऑर्गॅनिक मॅटर किंवा ऑर्गॅनिक मिनरल. तर मग आता याचा ऑप्शन लक्षात ठेवा, ओ स्टँड फॉर ऑर्गॅनिक मॅटर. ओ स्टँड फॉर ऑर्गॅनिक मॅटर. आता बघा ओ म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर. आता बघा सीएल म्हणजे काय, सीएल म्हणजे क्लायमॅट, ओ म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर, आर म्हणजे रिलीफ, पी म्हणजे पॅरेंट मटेरियल आणि टी म्हणजे टाईम. हे पण लक्षात ठेवा. सीएल म्हणजे क्लायमॅट, ओ म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर, आर म्हणजे रिलीफ, पी म्हणजे पॅरेंट मटेरियल आणि टी म्हणजे टाईम. हे पण लक्षात ठेवा. आणि कोणी दिलं, जेनीने दिलं. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सॉईल फॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ वाइंड. आता वाइंडच्या मदतीने फॉर्म होणारी सॉईल कोणती असं विचारलं. आता तर वाइंडच्या मदतीने सरळ दिलं, एओलियन सॉईल वाइंडच्या मदतीने तयार होती. आता कोल्युव्हियल सॉईल कशाच्या मदतीने तयार होती, ग्रॅव्हिटी. कोल्युव्हियल सॉईल इज फॉर्म विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीच्या मदतीने कोल्युव्हियल सॉईल फॉर्मड होते. ॲल्युअल सॉईल कशाच्या मदतीने होते, वॉटर. ॲल्युअल सॉईल फॉर्म विथ द हेल्प ऑफ वॉटर. आणि कॅल्साइट सॉईल कशाच्या मदतीने तयार होते, आईस. मग आता विचारलं, कॅल्सिक हॉरिझॉन इज हायली प्रेझेंट इन विच स्टेट. मग काय आपलं ऑप्शन काय, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश असे ऑप्शन येतील आपले. ग्लॅसियल म्हणजे आयुष्याच्या मदतीने तयार होणारी सॉईल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स शो फ्लोक्युलेशन. आता फ्लोक्युलेशन म्हणजे काय, ॲग्रिगेशन ऑफ सॉईल पार्टिकल म्हणजे सॉईलचे पार्टिकल एकत्र येणे. आणि डिफ्लोक्युलेशन म्हणजे काय, ब्रेकन डाऊन ऑफ सॉईल पार्टिकल म्हणजे सॉईलचे पार्टिकल तुटणे. मग आता कॅल्शियम फ्लोक्युलेशनसाठी यूज होतो. कॅल्शियम फ्लोक्युलेटिंग प्रॉपर्टी दाखवतो कॅल्शियम. मग आता आपलं ऑप्शन आहे कॅल्शियम. आता सोडियम काय दाखवतो, डिफ्लोक्युलेशन. हे पण लक्षात ठेवा. डिफ्लोक्युलेशन कोण दाखवतं, सोडियम दाखवतो डिफ्लोक्युलेशन. आता डिफ्लोक्युलेशन म्हणजे काय, ब्रेकडाऊन ऑफ सॉईल पार्टिकल. आता पोटॅशियम म्हणजे काय, ड्रॉट रेजिस्टन्स एलिमेंट आहे. त्याच्यानंतर डिसीज रेजिस्टन्स एलिमेंट आहे. त्याच्यानंतर आणखी काय करतो, पोटॅशियम ट्रान्सफर ऑफ शुगर इन शुगरकेन. पोटॅशियम काय करतो, ट्रान्सपोर्ट ऑफ शुगर इन शुगरकेन. शुगरकेनमध्ये शुगर ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, पोटॅशियम करत असतो. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ड्रॉटमध्ये कोणत्या इलेमेंटचा सर्वात जास्त रोल आहे, पोटॅशियमचा. पी नाही के, पोटॅशियमचा. त्याच्यानंतर हा झाला इलेमेंट. आता त्याच्यानंतर विचारलं, ड्रॉटमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या अमायनो ॲसिडचा रोल आहे, तर प्रायॉन. आणि त्यानंतर असं विचारलं, ड्रॉटमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा रोल आहे, तर काय लक्षात ठेवायचं, ABA. हे 3 गोष्टी पण लक्षात ठेवा, न्यूट्रियंट, अमायनो ॲसिड आणि प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे हार्मोन्स. आता तिसरं व्हॅनाडियमचं एकच फंक्शन आहे. व्हॅनाडियम आता बघा, जगामध्ये 95% फोटोसिंथेसिस कोण करतं, ग्रीन किंवा मराईन ॲल्गी करतात. ग्रीन ॲल्गी नाही, मराईन ॲल्गी करतात. मग मराईन ॲल्गीला फोटोसिंथेसिस करण्यासाठी व्हॅनाडियम मदत करतो. हे पण लक्षात ठेवा, मराईन ॲल्गीला फोटोसिंथेसिस करण्यासाठी व्हॅनाडियम मदत करतो. मग किती % जगामध्ये फोटोसिंथेसिस मराईन ॲल्गी करतात, 95%. म्हणजे उरलेलं 5% हे आपलं झाडं वगैरे करतात. मग आता फोटोसिंथेसिस ज्या झाडामध्ये होतं त्यांना हिरवा कलर असतो. हिरवा कलर म्हणजे क्लोरोफिल आणि येल्लो कलर म्हणजे झॅन्थोफिल. आता हे पण लक्षात ठेवा, येल्लो कलर म्हणजे झॅन्थोफिल. मग डायरेक्ट विचारतात, एगमधील यॉल्क असतो, यॉल मग त्याला येल्लो कलर कशामुळं असतो, तो झॅन्थोफिलमुळं असतो. हे पण लक्षात ठेवा. आता काय, डॅश हॉरिझॉन इज पॅरेंट मटेरियल हॉरिझॉन. आता विचारलं, पॅरेंट मटेरियल हॉरिझॉन कोणता, फ्रॉम विच सॉईल हॅज फॉर्म्ड म्हणजे
कोणत्या हॉरिझॉनपासून सॉईल फॉर्म होते असं विचारलं ना. तर पाहूयात. आता ए हॉरिझॉन इज द टॉप मोस्ट मिनरल हॉरिझॉन. त्याच्यामधून काय होतं, इल्युवेशन होत असतं. इल्युवेशन याच्यामधून इल्युवेशन होत असतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बी हॉरिझॉन. बी हॉरिझॉन इज द सबसर्फेस हॉरिझॉन. सबसर्फेस हॉरिझॉन त्यामधून काय होत असतं, त्यामध्ये काय होत असतं, आयल्युएशन होत असतं. आयल्युएशन होत असतं, आयल्युएशन. मग आता इल्युवेशन. इल्युवेशन म्हणजे काय, वॉशिंग आऊट. वॉशिंग आऊट ऑफ सिक्वी ऑक्साईड मटेरियल. आणि बी हॉरिझॉनमध्ये काय होतं, वॉशिंग इन ऑफ सिक्वी ऑक्साईड, वॉशिंग इन. मग आता सी हॉरिझॉन रिलेटेड काय, आता सी हॉरिझॉनला काय म्हणतो आपण, पॅरेंट मटेरियल हॉरिझॉन म्हणतो. मग याच्यापासून काय फॉर्म होतं, सॉईल फॉर्म होतं. सी हॉरिझॉनपासून सॉईल फॉर्म होते, हे पण लक्षात ठेवा. आणि आर हॉरिझॉनला काय म्हणतो आपण, बेड रॉक हॉरिझॉन म्हणतो. बेड रॉक हॉरिझॉन म्हणतो, हे पण लक्षात ठेवा. समजायचं असेल तर थम्सअप करा, थम्सअप, लाईक्स करा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. साईज ऑफ सिल्ट. आता बघा, सिल्टची साईज विचारली आपल्याला. आता लेस दॅन 0.002 ही कशाची साईज आहे, क्लेची. त्याच्यानंतर 1 शून्य कमी करायचं फक्त. आता इथे 1 शून्य कमी केला, 1 शून्य कमी केला. ही कशाची साईज आहे, सिल्टची. मग आपलं ऑप्शन काय, 2 ऑप्शन येईल. त्याच्यानंतर 3 0.02 to 0.2 ही कशाची साईज आहे, फाईन सँडची. फाईन सँड. आणि ही कशाची साईज आहे, 0.22 to कोर्स सँड. ही कशाची साईज आहे, कोर्स सँडची. तर हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पाहूयात पुढचा क्वेश्चन. कॅपिलरी वॉटर इज हेल्ड बिटवीन डॅश डॅश ॲटमॉस्फिअर. आता कॅपिलरी वॉटर म्हणजे जे प्लांटला अवेलेबल आहे असं पाणी कोणत्या ॲटमॉस्फिअरमध्ये असतं. आता लेस दॅन 1/3 हे कोणतं वॉटर आहे, ग्रॅव्हिटेशनल वॉटर. त्याच्यानंतर 1/3 to 31 ॲटमॉस्फिअर हे हे कोणतं वॉटर आहे, कॅपिलरी वॉटर. म्हणजे आपलं ऑप्शन इन सेकंड. त्यानंतर 31 to 10,000 ॲटमॉस्फिअर हे कोणतं वॉटर आहे, हायग्रोस्कोपिक वॉटर आहे. मग हायग्रोस्कोपिक वॉटर कशासाठी अवेलेबल असतं, मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी अवेलेबल असतं. मग हे पण लक्षात ठेवा. प्लांटसाठी कोणतं अवेलेबल असतं, कॅपिलरी वॉटर अवेलेबल असतं, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोविंग स्टेटमेंट करेक्ट इन टर्म्स ऑफ टेन्शिओमीटर. आता टेन्शिओमीटरच्या बद्दल काय करेक्ट हे पाहूयात. टेन्शिओमीटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयरोमीटर. हे पण बरोबर आहे, हे बरोबर आहे. यूज फॉर टेन्शिओमीटर यूज फॉर सॉईल मेजरिंग टेन्शन. हे बघा, टेन्शिओमीटर टेन्शिओमीटर हे पण बरोबर आहे. टेन्शिओमीटर इफेक्टिव्हली यूज्ड मेजर फॉर म्हणजे किती ॲटमॉस्फिअरमध्ये चालतं ते, 0 ते 0.85, 0 to 0.85. मग हे पण बरोबर आहे, 85 ॲटमॉस्फिअरमध्ये. हे पण बरोबर आहे. टेन्शिओमीटर युजफुल इन ओनली सँडी सॉईल. मग सँडी सॉईलमध्ये युजफुल असतं, हे पण बरोबर आहे. म्हणजे आपलं ऑप्शन काय, ऑल ऑफ दिस. बघा, हे पण लक्षात ठेवा. आयरोमीटर म्हणतात, सॉईल मॉइश्चर टेन्शनसाठी यूज करतात. त्याच्यानंतर 0 to 0.85 ॲटमॉस्फिअर असतं, हे पण बरोबर आहे. आणि सँडी सॉईलमध्ये यूज करतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे ऑल ऑफ दिस. आपलं ऑप्शन आहे ऑल ऑफ दिस. टेन्शिओमीटरबद्दल इतकी गोष्टी, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश न्यूट्रिएंट रिस्पॉन्सिबल फॉर रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. आता रिप्रोडक्टिव्ह ग्रोथसाठी कोणता न्यूट्रिएंट रिस्पॉन्सिबल आहे. आता बघा, रिप्रोडक्टिव्ह पहिल्यांदा पाहूयात. नायट्रोजन कशासाठी, व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी. म्हणजे झाडामध्ये हिरवेपणा किंवा झाडाची ग्रोथ किंवा ऑक्सिजन सिंथेसिस यासाठी नायट्रोजन. त्यानंतर नायट्रोजनचे सिम्पटम्स कुठे येतात, लोअर लिव्हजवर.
नायट्रोजनचे सिम्पटम्स सगळ्यात पहिल्यांदा कुठे येतात, लोअर लीव्हजवर. आणि नायट्रोजनमुळं सगळ्यात महत्त्वाचा होणारा डिसीज म्हणजे बटोनिंग इन कॉलीफ्लावर. बटोनिंग होतो नायट्रोजनमुळं. आणि आणखी एक डिसीज आहे कोणता, विपटेल नावाचा डिसीज आहे, तो होतो मॉलिब्डेनममुळं. विपटेल मॉलिब्डेनम आणि बटोनिंग नायट्रोजनमुळं होत असतो. हे पण 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आता फॉस्फरस असतो रिप्रोडक्टिव्ह ग्रोथसाठी. म्हणजे आपला ऑप्शन आहे रिप्रोडक्टिव्ह ग्रोथसाठी फॉस्फरस असतो. मग फॉस्फरस रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. आता झाडामधील रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणजे नेमकं काय? आता म्हणजे आता आपल्याला क्वेश्चनमध्ये सीड शब्द आला, ग्रेन शब्द आला, एम्ब्रियो शब्द आला, त्याच्यानंतर फ्लावर शब्द आला, फ्लावर, ग्रेन, रूट, फ्लावरिंग, सीडलिंग असे शब्द आले ना, तर फक्त फॉस्फरस या पार्टमध्ये काम करतो, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये काम करतो. मग झाडाचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणते कोणते आहेत? सीड, ग्रेन, एम्ब्रियो झालं, सीडलिंग झालं, फ्लावर झालं, रूट झालं. मग हे झाडाचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. मग यांच्यामध्ये फॉस्फरस हेल्प करतो, म्हणजे फॉस्फरसचा रोल प्ले करतो तो तिथं रिप्रोडक्टिव्ह ग्रोथमध्ये. म्हणून फॉस्फरसला काय म्हटलं जातं? की ऑफ लाईफ पण म्हटलं जातं फॉस्फरसला, की ऑफ लाईफ. हे पण लक्षात ठेवा, की ऑफ लाईफ. विच ऑफ द फॉलोविंग न्यूट्रिएंट इज कन्सिडर्ड ॲज की ऑफ लाईफ न्यूट्रिएंट. मग फॉस्फरस आपलं ऑप्शन येईल तिथं. त्यानंतर पोटॅशियमबद्दल काय? आता पोटॅशियम रेजिस्ट करतो, ड्रॉट डिसीज रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर ट्रॅफिक पोलिसमॅन म्हटलं जातं पोटॅशियमला, ट्रॅफिक पोलिसमॅन. का बरं ट्रॅफिक पोलिसमॅन म्हणतात त्याला? कारण की तो वॉटर मुवमेंटवर कंट्रोल ठेवतो. म्हणजे काय थोडक्यात, आता बघा पावसाळ्यामध्ये खूप पाऊस झाला, तर पावसाळ्यामध्ये झाडं पाणी घेऊन ठेवतात, म्हणजे पोटॅशियम पाणी घेऊन ठेवतो स्वतःकडं. आणि उन्हाळ्यामध्ये तो झाडाला यूज करायला मदत करतो, तेच पाणी झाडाला यूज करायला मदत करतो. म्हणजे काय, वॉटर बॅलन्स करतो तो. म्हणून पोटॅशियम इज रिलेटेड टू वॉटर बॅलन्स. हे पण लक्षात ठेवा. आता मॅग्नेशियम काय? मॅग्नेशियम इज द सेंट्रल मॉलिक्यूल ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलचा सेंट्रल मॉलिक्यूल आहे कोण? मॅग्नेशियम. मग आता सेंट्रल मॉलिक्यूल जर मॅग्नेशियम असेल तर फॉर्मेशनसाठी हेल्प कोण करतं? तर Fe म्हणजे आयर्न हेल्प करतो क्लोरोफिल फॉर्मेशनसाठी. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगायची राहिली पोटॅशियमबद्दल, हा ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटासाठी हेल्प करतो. कोण हेल्प करतं? पोटॅशियम हेल्प करतं. आणखी कोणते कोणते न्यूट्रिएंट आहे? तर कोणते Na म्हणजे सोडियम, क्लोरीन आणि पोटॅशियम. हे न्यूट्रिएंट ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटासाठी हेल्प करणारे न्यूट्रिएंट आहे. हे लक्षात ठेवा. मग कसं लक्षात ठेवायचं? नकल लक्षात ठेवा, नकल. त्यानंतर कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ऑफ वर्मिक्युलाइटची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी किती आहे? कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ऑफ वर्मिक्युलाइट. बघा आता वर्मिक्युलाइटची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी विचारली आपल्याला. तर आता ही कशाची आहे? कॅओलिनाइटची आहे. 7 to 10 कॅओलिनाइट. त्यानंतर 80 to 100 कशाची आहे? मोंटमोरिलोनाइटपासून कोणती सॉईल तयार होते? ब्लॅक सॉईल तयार होते. त्यानंतर 100 ते 150 कशाची आहे? वर्मिक्युलाइटची आहे. मग आपलं ऑप्शन काय आहे? वर्मिक्युलाइटचं काय ऑप्शन आहे आपलं? 100 ते 150. मग आता सगळ्यात जास्त कोणाची आहे? ह्युमसची आहे. ह्युमसची सगळ्यात जास्त आहे. आता ह्युमस आणि ऑर्गॅनिक मॅटरमध्ये आपलं कन्फ्युजन होतं. ह्युमस म्हणजे काय आणि ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय? तर ह्युमस म्हणजे फुल्ली डिकम्पोज्ड मटेरियल. जेव्हा फुल्ली डिकम्पोज असतं ते असतं ह्युमस. आणि पार्शियली म्हणजे पार्शियली डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर असतं ते असतं पार्शियली डिकम्पोज मटेरियल असतं त्याला म्हणायचं ऑर्गॅनिक मॅटर. आणि फुल्ली डिकम्पोज असतं त्याला म्हणायचं ह्युमस.
पुढचा क्वेश्चन पाहूयात. CN रेशो ऑफ सॉडस्ट. CN रेशो ऑफ सॉडस्ट मग किती आहे आपलं हे पाठ असतं 400:1. 400:1 इज द CN रेशो ऑफ सॉडस्ट. मग आता सगळ्यात हायेस्ट कशाचा आहे? सॉडस्टचा. मग लोवेस्ट कशाचा आहे? लोवेस्ट आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा. हा कशासाठी आहे? मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी. 100:1 हा कशासाठी आहे? 100:1 स्ट्रॉसाठी आहे. स्ट्रॉ. आणि 10:1 to 12:1 हा कशासाठी आहे? सॉईलसाठी आहे. कल्टिव्हेटेड सॉईलसाठी आहे. हे लक्षात ठेवा. 4:1 to 9:1 मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी. 100:1 स्ट्रॉसाठी. 10:1 to 12:1 सॉईलसाठी. आणि 400:1 सॉडस्टसाठी. हे पण लक्षात ठेवा. समजत असेल तर थम्सअप करा. थम्सअप. त्यानंतर पुढचं पाहूयात. सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन फंगी. आता बघा फंजाय अँड हायर प्लांट रूट यांच्यामधील सिम्बायोटिक असोसिएशन यांना काय म्हणतात? आता 1 by 1 पाहूयात. हे रायझोस्पियर काय? रायझोस्पियर म्हणजे रूटच्या अराउंडचा एरिया. म्हणजे काय? एरिया अराउंड द रूट इज कॉल्ड ॲज रायझोस्पियर. हायड्रोस्पियर म्हणजे काय? पाण्यामध्ये झाडं लावणे. म्हणजे काय? प्लांट ग्रो इन वॉटर. लिथोस्पियर म्हणजे काय? प्लांट ग्रो इन सॉईल किंवा प्लांट ग्रो इन हार्ड मीडियम. म्हणजे काय? सॉईलमध्ये झाडं लावणे. लिथोस्पियर. आणि मायक्रोरायझा. आता मायक्रोरायझा म्हणजे आपलं काय? फंजाय आणि हायर प्लांट रूट यांच्यामधलं असोसिएशन म्हणजे काय झालं? आपलं मायक्रोरायझा झालं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. ट्रेंच मेथड ऑफ फार्म यार्ड मॅन्युअर प्रिपरेशन वॉज डेव्हलप्ड बाय. आता ट्रेंच मेथड कोणी डेव्हलप केली असं विचारलं. SV देसाई. SV देसाईंनी काय डेव्हलप केलं? SV देसाईंनी बायोगॅस. फर्स्ट बायोगॅस इंडियामध्ये कोणी आणला? SV देसाई. आता रिव्हिजन होत असेल तुमची. फर्स्ट बायोगॅस कोणी आणला? SV देसाईने आणला. फर्स्ट बायोगॅस IARI मध्ये तयार झाला. आता हे इंडियाचंच लक्षात ठेवायचं कारण की MCRला इंडियाचंच विचारलं जातं. आता आपण वर्ल्डमध्ये विचारलं फर्स्ट बायोगॅस कोण म्हणजे बायोगॅसची ओरिजिन विचारली समजा तर बायोगॅसची ओरिजिन आहे जर्मनी. जर्मनी इज द ओरिजिन ऑफ बायोगॅस. हे पण लक्षात ठेवा. बायोगॅसची ओरिजिन आहे जर्मनी. आता ब्रिग्ज अँड शंटने काय केलं? त्यांनी दिला परमनंट विल्टिंग पॉईंट. परमनंट विल्डिंग पॉईंट. आता बघा फिल्ड कॅपॅसिटी म्हणजे काय? झाड जगू शकतं. विल्टिंग पॉईंट म्हणजे काय? झाड थोडक्यात डेड होण्याला म्हणजे मरायला लागणे. डेड व्हायला सुरू होणे. विल्टिंग पॉईंट. परमनंट विल्टिंग पॉईंट म्हणजे काय? झाड एकदमच डेड होत आले पण डेड झालेलं नाही. त्याला म्हणायचं परमनंट विल्टिंग पॉईंट. आणि अल्टिमेट विल्टिंग पॉईंट म्हणजे काय? झाड मरून गेलेलं आहे. झाड डेड झालं याला म्हणायचं अल्टिमेट विल्टिंग पॉईंट. हे पण लक्षात ठेवा. आता ट्रायलर नावाच्या सायंटिस्टने काय केलं? अल्टिमेट विल्टिंग पॉईंट. आता बघा हा सायंटिस्ट आहे ट्रायलर. ट्रायलरने काय केलं? अल्टिमेट विल्टिंग पॉईंट. आणि आता असा सायंटिस्ट आला टायलॉर सायंटिस्ट काय आहे? फादर ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. कोण आहे? टायलर आहे. हे पण लक्षात ठेवा. टेलर आणि टायलरमध्ये फरक होतो आपला म्हणजे लक्षात नाही. आता काय लक्षात ठेवायचं? टेलर म्हणजे काय? आपल्या ट्रॅक्टरला जोडतो ते टेलर. मग ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे. मग ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हे लक्षात ठेवा. आणि ट्रेलर म्हणजे काय? ट्रेलरमध्ये म्हणजे एकदम अल्टिमेट विल्टिंग पॉईंट म्हणजे मरून गेलेलं दाखवतात. हे पण लक्षात ठेवा. मग आपल्याला विचारलं काय होतं? ट्रेंच मेथड. मग ट्रेंच मेथड कोणी डेव्हलप केली? CN आचार्याने ट्रेंच मेथड डेव्हलप केली. मग ट्रेंच मेथडमध्ये ते आपलं जे ऑर्गॅनिक मॅटर असतं किंवा मॅन्युअर असतं ते किती दिवसामध्ये रेडी टू हार्वेस्ट होतं? म्हणजे हार्वेस्ट करायला किती दिवसात येतं? 3 मंथ. हे पण लक्षात ठेवा. 3 मंथमध्ये रेडी टू हार्वेस्ट. त्यानंतर विच ऑफ द फॉलोविंग फर्टिलायझर हॅव्हिंग ऑर्गॅनिक इन नेचर. आता बघा ऑर्गॅनिक नेचरचं फर्टिलायझर कोणतं आहे? मग आपण लगेच पाहिलं की लगेच क्लिक करून देतो FOM ऑर्गॅनिक. पण इथं आपल्याला विचारलं काय? इथं आपल्याला विचारलं फर्टिलायझर. मग FOM फर्टिलायझर नाही, FOM मॅन्युअर आहे. मग FOMचं काय लक्षात ठेवायचं? याचा NPK रेशो लक्षात ठेवायचा. 0.5 as to 0.2 as to 0.5 म्हणजे काय? शॉर्टमध्ये 225.
225. मग 225 रुपयाला FOMची एक बॅग आहे असं पण लक्षात ठेवा. सॉरी 525. 225 नाही 525. 525 पण लक्षात ठेवा. 0.5 0.2 0.5. त्यानंतर अनहायड्रस अमोनिया. अनहायड्रस अमोनिया याच्यामध्ये किती पर्सेंट नायट्रोजन असतो? 82% नायट्रोजन असतो, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर सोडियम नायट्रेट. सोडियम नायट्रेटमध्ये नायट्रोजन किती असतो? 16% असतो. हे बघा 16. हे पण लक्षात ठेवा 16. त्यानंतर युरिया आपला आहे ऑर्गॅनिक फर्टिलायझर. मग ऑर्गॅनिक कोण आहे? युरिया आहे. मग आपलं ऑप्शन आहे युरिया. मग युरियाबद्दल आणखी काय माहिती असलं पाहिजे? युरियाची ओरिजिन आहे बिहार. सगळ्यात पहिल्यांदा युरिया कुठं तयार झाला? बिहारमध्ये तयार झाला. किती साली तयार झाला? 1960 साली तयार झाला. 1960 साली तयार झाला. 1960मध्ये आणखी काय झालं? GB पंत युनिव्हर्सिटी आली 1960 साली. 1968 साली कोणती युनिव्हर्सिटी आली? 1968 साली आली महात्मा फुले कृषी विद्यापीठ. हे पण लक्षात ठेवा, कारण की MCRचा पेपर MPKवाले किंवा विद्यापीठावाले काढत असतात. म्हणजे विद्यापीठावरच व्हरायटी किंवा इयर वगैरे विचारू शकतात. मग युरियाबद्दल आणखी काय लक्षात ठेवलं पाहिजे? 1 बॅग युरियाची 1 बॅग किती केजीची असते? 45 kgची 1 बॅग असते. 1 बॅग इज इक्वल टू 45 kg. हे पण लक्षात ठेवा. हा क्वेश्चन होता FO 2022ला. युरियाची 1 बॅग 45 kgची असते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. वॉटर सोल्युबल फॉस्फॅटिक फर्टिलायझर. आता बघा वॉटर सोल्युबल, आता हे सगळेच वॉटर सोल्युबल आहे. आता SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, DSP म्हणजे डाय सुपर फॉस्फेट आणि TSP म्हणजे ट्राय सुपर फॉस्फेट. मग आता याच्यामध्ये आता फॉस्फॅटिक फर्टिलायझर आहे म्हणलं, याच्यामध्ये काय असेल? फॉस्फॅटिक म्हणलं फॉस्फरस असेल. म्हणजे आता बघा याच्यामध्ये किती % फॉस्फरस असतो? 16%. SSPमध्ये 16. D म्हणजे डाय 32. 16 2 32, 16 3 48. SSP DSP TSP. लक्षात ठेवा हे पण. SSP DSP आणि TSP हे पण लक्षात ठेवा. हे वॉटर सोल्युबल फॉस्फॅटिक फर्टिलायझर आहे. फॉस्फॅटिक फर्टिलायझर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. डॅश सॉईल हॅव्हिंग सेल्फ फ्लोईंग ॲबिलिटी. मग सेल्फ फ्लोईंग ॲबिलिटी कोणत्या सॉईलमध्ये असते? आता 1 बाय 1 पाहूयात. तर ॲल्युअल सॉईल किती आहे इंडियामध्ये? ॲल्युअल सॉईल 143 मिलियन हेक्टर. 143 मिलियन हेक्टर इंडियामध्ये 43% आहे. त्याच्यानंतर ॲल्युअलची सॉईल ऑर्डर कोणती आहे? इंटी सोल आहे. हे पण लक्षात ठेवा. ॲल्युअल सॉईलमध्ये 2 प्रकार पडतात. एक म्हणजे खादार आणि एक म्हणजे भंगार. भंगार म्हणजे ओल्डेस्ट, खादार म्हणजे न्यूएस्ट. म्हणजे न्यू म्हणजे खादार, बी म्हणजे भंगार. भंगार म्हणजे ओल्डेस्ट. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर रेड सॉईल इंडियामध्ये किती आहे? 35 मिलियन हेक्टर आहे. त्यानंतर रेड सॉईल ग्राउंडनटसाठी सुटेबल आहे. आणि रेड सॉईल गुजरातमध्ये सगळ्यात जास्त रेड सॉईल आढळते. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर लॅटरायटिक सॉईल ओल्डेस्ट सॉईल आहे. ओल्डेस्ट किती मिलियन हेक्टर आहे इंडियामध्ये? 25 मिलियन हेक्टर आहे. हे लक्षात ठेवा लॅटरायटिक सॉईलबद्दल. त्यानंतर आता ब्लॅक सॉईल इंडियामध्ये किती मिलियन हेक्टर आहे? 74 मिलियन हेक्टर आहे. आणि स्वेलिंग अँड श्रिंकिंग प्रॉपर्टी आहे ब्लॅक सॉईलची. स्वेलिंग अँड श्रिंकिंग म्हणजे काय? ड्राईंग अँड वेटिंग प्रॉपर्टी. मग आपण आता आपल्याला काय विचारलं? सेल्फ फ्लोईंग ॲबिलिटी म्हणजे काही इथं नांगरणी करायची तेवढी फार गरज पडत नाही. मग सॉईल कोणती आपली? ब्लॅक सॉईल. हे लक्षात ठेवा ब्लॅक सॉईल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बाय द एरिया. 2021मध्ये एरियाच्या अकॉर्डिंग. आता बघा हा करंट अफेअर्सवर विचारू शकता. बाय द एरिया सलाईन सॉईल कोणत्या स्टेटमध्ये जास्त? आता सलाईन सॉईल केरळामध्ये कोणती सॉईल जास्त आहे? ॲसिडिक. जास्त पाणी असतं केरळामध्ये म्हणून ॲसिडिक सॉईल. गुजरातमध्ये सलाईन सॉईल प्रेझेंट आहे. सलाईन सॉईल. आता UPमध्ये काय प्रेझेंट आहे? UPमध्ये अल्कलाईन सॉईल. सगळ्यात जास्त अल्कलाईन सॉईल UP. 2021-22चा डाटा आहे, लक्षात ठेवा. केरळामध्ये ॲसिडिक, गुजरातमध्ये सलाईन, UPमध्ये अल्कलाईन आणि MH. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काय प्रेझेंट आहे? ट्री कव्हर एरिया.
हे पण लक्षात ठेवा. ट्री कवर. आता बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काय ट्री कवर आणि फॉरेस्ट एरिया विचारलं तर मध्य प्रदेश. बघा 2 क्वेश्चन आहे, खूप कन्फ्यूज करणारे क्वेश्चन आहे. ट्री कवर विचारलं म्हणजे ट्री कवर म्हणजे झाडं कुठं जास्त आहेत असं विचारलं तर महाराष्ट्र ऑप्शन येतं. आणि जंगल कुठं जास्त आहे असा प्रश्न विचारला तर मध्य प्रदेश ऑप्शन येतं. हे लक्षात ठेवा. ट्री कवर आणि फॉरेस्ट एरिया. फील्ड प्लॉट टेक्निक. आता फील्ड प्लॉट टेक्निक कोणी डेव्हलप केली? फील्ड प्लॉट कोणी केली? बॉसिंगटॉनने केली. बॉसिंग-गॉल्टने केली फील्ड प्लॉट टेक्निक. आता वॉन हेल्मेटने काय केलं? प्रिन्सिपल ऑफ व्हेजिटेशन इज वॉटर. वॉन हेल्मेट सायंटिस्टने असं सांगितलं की झाडं फक्त पाण्यावर जगतात असं सांगितलं. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ व्हेजिटेशन इज ओनली वॉटर. त्याच्यानंतर आर ब्रे म्हणजे आर ब्रेने काय केलं? न्यूट्रियंट मोबिलिटी कन्सेप्ट दिली. न्यूट्रियंट मोबिलिटी कन्सेप्ट कोणी दिली? आर ब्रे नावाच्या सायंटिस्टने दिली. ऑथर यंगने काय केलं? पॉट कल्चर एक्सपेरिमेंट केला. पॉट कल्चर म्हणजे पॉटमध्ये त्यांनी झाडं लावून तिथे एक्सपेरिमेंट केला. पॉट कल्चर एक्सपेरिमेंट केला. कोणी केला? ऑथर यंगने केला. बघा परत सांगतो. वॉन हेल्मेटने काय केलं? प्रिन्सिपल ऑफ व्हेजिटेशन्स असं सांगितलं. आर ब्रेने काय केलं? न्यूट्रियंट मोबिलिटी कन्सेप्ट दिली. म्हणजे न्यूट्रियंट मोबाईल असतात म्हणजे ते डिफ्युजनमधून किंवा मास फ्लोमधून झाडामध्ये इंटर करतात. न्यूट्रियंट मोबिलिटी कन्सेप्ट दिली. ऑथर यंगने काय केलं? पॉट कल्चर एक्सपेरिमेंट दिला. आणि बॉसिंग-गॉल्टने काय केलं? फील्ड प्लॉट टेक्निक दिली. हे पण लक्षात ठेवा. कॅपॅसिटी ऑफ सॉईल. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. समजत असेल तर लाईक करा. कॅपॅसिटी ऑफ सॉईल टू सप्लाय न्यूट्रियंट. आता सॉईलची कॅपॅसिटी याला काय म्हणतो? आता सॉईलची कॅपॅसिटी. आता प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? प्रोडक्टिव्हिटी यील्डच्या बाबतीत असते. प्रोडक्ट म्हणजे काय? यील्ड. किती यील्ड निघतं म्हणजे काय? कॅपॅसिटी ऑफ सॉईल प्रोडक्शन कॅपॅसिटी ऑफ सॉईल इन टर्म्स ऑफ यील्ड याला म्हणतो आपण सॉईल प्रोडक्टिव्हिटी. आता रूट इंटरसेप्शन म्हणजे काय? रूट इंटरसेप्शन म्हणजे काय? रूट कम्स इन कॉन्टॅक्ट ऑफ न्यूट्रियंट म्हणजे काय? आपण जेव्हा युरिया जमिनीला देतो मग युरिया जमिनीला दिल्यानंतर युरियाचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होऊन जेव्हा ते रूटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्याला म्हणायचं रूट इंटरसेप्शन. लक्षात ठेवा. युरियाचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. रूट इंटरसेप्शन म्हणजे काय? न्यूट्रियंट आणि वॉटरचा कॉन्टॅक्ट होणे. न्यूट्रियंट आणि वॉटरचा कॉन्टॅक्ट होणे रूट इंटरसेप्शन. आता सॉईल बायोलॉजी म्हणजे काय? सॉईलमधील मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास करणे. स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इट्स अ रोल टू प्रोड्युसिंग क्रॉप प्रोडक्शन. आणि सॉईल फर्टिलिटी म्हणजे काय? जमीन आपल्याला किती न्यूट्रियंट देते म्हणजे काय? कॅपॅसिटी ऑफ सॉईल टू सप्लाय न्यूट्रियंटच्या बाबतीत काय असते? सॉईल फर्टिलिटी असते. प्रोडक्शनच्या बाबतीत काय असते? सॉईल प्रोडक्टिव्हिटी असते. यील्डच्या बाबतीत काय असते? सॉईल प्रोडक्टिव्हिटी असते. हे पण लक्षात ठेवा. यील्डच्या बाबतीत यील्ड प्रोडक्टिव्हिटी. रूट इंटरसेप्शन म्हणजे काय? वॉटरचा आणि न्यूट्रियंटचा कॉन्टॅक्ट होणे. बायोलॉजी म्हणजे काय? सॉईलमधील मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास करणे. आणि सॉईल फर्टिलिटी म्हणजे काय? सॉईल फर्टिलिटी म्हणजे काय? किती न्यूट्रियंट देते सॉईल आपल्याला याला म्हणायचं सॉईल फर्टिलिटी. पुढं पोहूयात. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ॲसिडिक इन नेचर. आता बघा ॲसिडिक काय नाही. आता खालीलपैकी ॲसिडिक काय नाही. आता ह्युमस कसं असतं? बेसिक असतं. फुली डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर याला म्हणतो आपण ह्युमस. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय? पार्शियली डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर. रेड सॉईल कशी असते? ॲसिडिक असते आणि ग्रॅनाइट रॉकपासून तयार झालेले असते. रेड सॉईल ॲसिडिक आणि ग्रॅनाइट रॉकपासून तयार झालेले असते. ब्लॅक सॉईल कशी असते? बेसिक नेचरची असते. मग आपल्याला काय विचारलं होतं? ॲसिडिक नाही. मग कोणती सॉईल? ब्लॅक सॉईल ही ॲसिडिक नाही. हे लक्षात ठेवा. ॲसिडिक नाही असं कोण आहे? ब्लॅक सॉईल आहे. ब्लॅक सॉईल ॲसिडिक नसते. बघा परत सांगतो. ह्युमस काय? फुल्ली डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर. ह्युमस काय? फुल्ली डिकम्पोज. ऑर्गॅनिक मॅटर काय? पार्शियली डिकम्पोज. रेड सॉईल कशी असते? ॲसिडिक असते. रेड सॉईल इंडियामध्ये किती आहे? 35 मिलियन हेक्टर आहे. रेड सॉईल कोणत्या रॉकपासून तयार होते? ग्रॅनाइट रॉकपासून तयार होते रेड सॉईल. हे पण लक्षात ठेवा. ग्रॅनाइट रॉकपासून तयार होते. रेड सॉईलबद्दल इतकं माहिती पाहिजे. रेड सॉईल सगळ्यात जास्त कोणत्या क्रॉपसाठी सुटेबल आहे? ग्राउंडनट क्रॉपसाठी सुटेबल आहे.
तर ब्लॅक सॉईलबद्दल काय काय लक्षात ठेवायचं. ब्लॅक सॉईल ही कशी आहे, बेसिक नेचरची आहे. ब्लॅक सॉईल बेसिक आहे आणि ती कोणत्या रॉकपासून तयार झाली, बेसाल्ट रॉकपासून तयार झाली. ब्लॅक सॉईलमध्ये कोणतं क्रॉप जास्त लावलं जातं किंवा जास्त म्हणजे जास्त सुटेबल आहे ब्लॅक सॉईल, कोणतं क्रॉप आहे, कॉटन क्रॉप आहे. त्यानंतर ब्लॅक सॉईल सर्वात जास्त कुठे आढळते, महाराष्ट्रामध्ये आढळते. बाय एरिया म्हणलं तर महाराष्ट्र, बाय पर्सेंट म्हणलं तर MP. बाय एरिया म्हणजे शक्यतो परीक्षेला काय विचारता, बाय एरिया विचारता. मग बाय एरिया ब्लॅक सॉईल कुठे जास्त प्रेझेंट आहे, तर महाराष्ट्रामध्ये प्रेझेंट आहे. ब्लॅक सॉईलबद्दल इतकं माहिती पाहिजे. त्यानंतर आणखी ब्लॅक सॉईलची स्वेलिंग अँड श्रिंकिंग प्रॉपर्टी आहे, हे पण लक्षात ठेवा. ब्लॅक सॉईलला अल्सो कॉल्ड ॲज काय म्हटलं जातं, अजून रेगूर म्हटलं जातं, लेट सॉईल म्हटलं जातं. हे पण लक्षात ठेवा, हे सगळं पॉईंट लक्षात ठेवा. चालतं, भेटूयात मग नेक्स्ट सेशनमध्ये. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.